नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। सध्या मी शिवतीर्थाबाहेर त्याच्या जवळच शिवाजी पार्क आहे, तिकडे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याजवळ आज एक आंदोलन झालेलं आहे। अर्थातच हे आंदोलन होतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि त्यांच्या शिवसेनेकडून उपस्थित राहिले आदित्य ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे। आणि आजच्या आंदोलनाचं आपण काय विश्लेषण करू शकतो, काय निष्कर्ष लावू शकतो, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। मुळामध्ये आजचं आंदोलन हे आपल्याला माहिती आहे की वांगचुक यांना ज्याप्रमाणे उचलण्यात आलेलं आहे, त्यांच्या आंदोलन स्थळावरून उचलण्यात आलेला आहे, त्यानंतर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा होता। आता सध्या मी शिवतीर्थाबाहेर आहे, जे शिवाजी पार्क आहे त्या परिसरात आहे। मागे काय परिस्थिती आहे ती अगोदर मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला शिट्ट्यांचा आवाज येत असेल, या शिट्ट्या वाजवतायत मुंबई पोलीस। आणि का तर एवढा मोठा जमाव या ठिकाणी जमा झालेला की त्याला आता घरी पाठवण्यासाठी या शिट्ट्या वाजतायत। अजूनही येथील विद्यार्थी आहेत ते आंदोलन करतायत, वेगवेगळ्या घोषणाबाजी जी आहेत ते त्यांच्या सुरू आहेत। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी अजूनही सुरू ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे हा जो जमाव झालेला आहे त्यालाच पांगवण्यासाठी पोलिसांना देखील या पावसामध्ये भिजून हे कार्य पार पाडावं लागतंय। मुळामध्ये हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच होता की केवढ्या मोठ्या संख्येने आज जमाव जो आहे तो इकडे जमला होता। आणि मुळामध्ये मला हे सांगायला आवडेल की हा सगळा जमाव जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेचा जर पाहिला तर 50% देखील होता का, हा प्रश्न निर्माण करावा लागेल। कारण की इकडे होते मोठ्या प्रमाणात जमा झालेले विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी, आणि एकूण या जमावामध्ये वृद्ध होते, त्यांनी सोबत तरुण होते, त्यांची मुलं देखील आली होती। आणि पाहायला गेलं तर मोठे मोठे वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅनरबाजी या जमावाकडून झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आम्ही कुठली कुठली बॅनरबाजी झालेली आहे त्याचा व्हिडिओ केलेला आहे, तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। आता आजच्या आंदोलनामधून आपण काय विश्लेषण करू शकतो तर आम्ही तुम्हाला एक सांगतो की अगोदर काही दिवसांपूर्वी आम्ही एक मुद्दा हाती घेतला होता की दोन्ही ठाकरे बंधू हे जेव्हा नीटचं एवढं मोठं प्रकरण होतंय तेव्हा आहेत कुठे, त्यांचे जे तरुण नेते आहेत ते आहेत कुठे, युवक कुठे आहेत, असा प्रश्न जो आहे तो आपण उपस्थित केला होता। आणि आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जेव्हा वांगचुक यांचं 20व्या दिवसानंतरचं आंदोलन संपूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे। स्वतः अमित ठाकरे हे काल जंतर मंतरवरती गेले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे जे आहेत ते आज आपल्याला पुन्हा एकदा इकडे आंदोलन स्थळी दादरमध्ये पाहायला मिळाले। म्हणजे एकूण हा मुद्दा त्यांनी हाती घेतला असल्याचं आपल्याला दिसतंय की दोन्ही तरुणांनी विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी, देशासाठी हा मुद्दा हाती घेतलेला आहे। आता आजचं उद्धव ठाकरे यांचं जर आपण भाषण ऐकतो आणि आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकतो तर यामध्ये आपण काय एकंदरीत विश्लेषण करू शकतो या संपूर्ण प्रकरणाला, तर सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हा विषय जो आहे तो फक्त जे प्रधान आहेत, मंत्री प्रधान जे आहेत, शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्यापुरता न राहता तो आता प्रधानमंत्रीपर्यंत जाऊ शकतो। त्यांचा देखील राजीनामा मागण्यासाठी आम्ही कमी करणार नाही अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। म्हणजे एकूण आता उद्यापासून संसद पावसाळी अधिवेशन जे आहे दिल्लीमध्ये सुरू होतंय, संसदेचं अधिवेशन सुरू होतंय आणि यामध्ये आज कशा प्रकारे मुद्दा गाजलेला आहे तसाच मुद्दा आम्ही गाजवण्याचा प्रयत्न करू, हे सांगण्याचा आता पुढचा उद्देश जो आहे तो असणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा। एकूण आपल्याला वाटत होतं की आज संजय राऊत जे आहे ते राज ठाकरेंची देखील भेट घेतील आणि या भेटीनंतर आपल्याला पाहायला मिळू शकतं की राज ठाकरे देखील या आंदोलनाला येतील, पण तसं काही झालं नाही। हा फक्त शिवसेनेने उभारलेलं आंदोलन होतं आणि एंड मुवमेंटला ते आले नाही आणि त्यांची मनसे जी आहे ती देखील दिसली नाही। पण महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेने हे एक हाती आंदोलन घेतलं असलं तरी त्यांना विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। आता या संपूर्ण आंदोलनादरम्यान जी काही भाषणं झाली त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि हे मुद्दे म्हणजे की इस्रोमधून कसं 100 राजीनामे आलेले आहेत, म्हणजे एकूण काय परिस्थिती ही या राजकारण्यांनी केलेली आहेत असं ते म्हणाले। शिवाय हर घर जल जे एक योजना होती ती योजना देखील आता कुठे काही दिसत नाहीये अशा प्रकारची टीका त्यांनी केली। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण त्यांनी सर्वच नेते जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेने एकूण जे केंद्र सरकारमधील सत्ताधारी नेते आहेत त्या सगळ्यांवरती टीका केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान असतील त्यांच्यापासून ते इथेनॉल
वरती भाष्य करणारे जे नितीन गडकरी आहेत त्यांच्यावरती असेल, अश्विनी वैष्णव असतील जे रेल्वे मंत्री आहेत, याशिवाय निर्मला सीतारामन जे आहेत, सगळ्यांवरती जोरदार टीका केली आदित्य ठाकरे यांनी। आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन शिवसेनेने अभिजित दिपके यांचा अभिमान वाटतो, त्यांनी ज्याप्रमाणे आंदोलन उभं केलेलं आहे त्याचा अभिमान वाटतो, सोबतच ते महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं त्यांनी एक महत्त्वाचं समजलं। शिवाय वांगचुक यांच्या देखील आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांच्याबरोबर जे काही घडलेलं आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलेली आहे। आता पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे देखील म्हणतायत की हा लढा जो आहे तो सरकार बदलण्याचा लढा आहे, म्हणजे इकडून हिंदुत्वाचा नारा उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेलाच आहे, त्यानंतर आता त्यांनी दिलाय सरकार बदलण्याचा हा लढा असणार आहे, अशा प्रकारचा नारा त्यांनी या आंदोलनामध्ये दिलेला आहे। आणि याचं नेतृत्व मी नाही तर तुम्हालाच करायचं आहे, अशा एका वक्तव्यांमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। आता एकूण या संपूर्ण प्रकरणानंतर आता वांगचुक यांच्या बुद्धीचा देखील फायदा करून घ्यायला हवा होता, त्यांची मागणी ही मान्य करायला हवी होती, अशा प्रकारे एकूण उद्धव ठाकरे यांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते मांडलं। पण या संपूर्ण प्रकरणानंतर आता पाहावं लागेल की ज्या प्रकारे ठाकरेंनी या आंदोलनाला म्हटलेलं आहे, त्यांनी दादरपासून सुरुवात केलेली आहे हे आंदोलन। ते म्हणतात की आम्ही आता मी त्यांच्या वांगचुक यांच्या आंदोलनासाठी दिल्लीमध्ये जाईनच, पण त्याआधी मी कुठलं तोंड घेऊन गेलो असतो। त्यांचं म्हणणं होतं मी इकडे एकटा नाहीये, बघा मी एवढ्यांबरोबर हा लढा उभा केलेला आहे, जर मी दिल्लीत गेलो असतो तर मी एकटा लढलो असतो, मग त्याला काही महत्त्व नसतं। त्यामुळे त्यांनी हे आंदोलन जे आहे ते इकडून सुरू केलं, त्याचं कारण जे आहे ते त्यांनी का दादरमधून सुरू केलं, तर त्यांना आता हा नारा जो आहे तो गलीपर्यंत पोहोचवायचा आहे, गलीगलीत पोहोचवायचा आहे, अशा प्रकारचं एक वक्तव्य ठाकरेंनी केलेलं आहे। आता याचं विश्लेषण हेच, या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संसदेमध्ये आगामी काळात मांडला जाणार आहे। महत्त्वाचा राजीनामा जो आहे जर दिला तर हा संपूर्ण विषय जो आहे तो महत्त्वाचा होणार आहे संसदेमध्ये। एकूण विजय जो आहे तो विरोधक बाकांना हा मिळालेला आपल्याला पाहायला मिळू शकतोय। शिवाय आता ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणाला घेऊन इथे आंदोलन केलेलंच आहे, ते अजून याला घेऊन वेगवेगळी 2 आंदोलनं उभारलेली आहेत त्यांनी। एक राम मंदिर चोरी प्रकरणातलं आंदोलन जे आहे, रामरक्षा आंदोलन, ते देखील उभारलेलं आहे। आणि शिवाय आता विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रस्त्यावरती उतरलेलं आहे। म्हणजे एकूण यामध्ये हा देखील संदेश त्यांनी दिलेला आहे की आमच्यावरती जे आरोप होत होते की आम्ही घरातले नेते आहोत किंवा घरातूनच हे सगळं पाहतो, तर तसं नाहीये, आम्ही आता गलीगलीमध्ये जाणार आहोत। आणि एकूण त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची मूठ यातून बांधली असल्याचं आपल्याला दिसतंय। म्हणजे 2029ची लढाई ही त्यांनी इकडूनच सुरू केलेली आहे, त्यांच्या गडातून सुरू केलेली आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? आजचं जे त्यांचं भाषण झालेलं आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं? आणि एकूण यावरती ठाकरेंची भूमिका ही योग्य आहे का? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि असेच अपडेट्स आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला।